हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत क्लास 6 चा मॅथ्स चॅप्टर नंबर 3 इंटेग्रल्स। ह्या चॅप्टरचा आपण प्रॅक्टिस सेट बघण्याआधी थोडक्यात बेसिक बघूया, म्हणजे बेसिकवर आपला प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे। तर काय शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये? नंबर शिकायचे आहेत। कोणत्या कोणत्या प्रकारचे नंबर्स आहेत ते शिकायचं आहे बघा। नॅचरल नंबर, होल नंबर, पॉझिटिव्ह नंबर, नेगेटिव्ह नंबर। सगळ्यात आधी नॅचरल नंबर बघा। नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या। मग नैसर्गिक संख्यामध्ये सुरुवात कुठनं करायची? 1 पासून सुरुवात करायची। 1 2 3 4 अशा ह्या इन्फिनिटी पर्यंत आपण नंबर्स लिहू शकतो। ओके, लाख, करोड, खूप जिथपर्यंत मॅथ्समध्ये जिथपर्यंत नंबर्स आहेत तिथपर्यंत आपण नॅचरल नंबर्स मध्ये लिहू शकतो। नेक्स्ट बघा होल नंबर। होल नंबर मीन्स पूर्ण संख्या, म्हणजेच काय, याच्यामध्ये 0 पासून सुरुवात करायची। ओके, आणि हे पण आपण इन्फिनिटी पर्यंत लिहू शकतो। नेक्स्ट बघा पॉझिटिव्ह नंबर। पॉझिटिव्ह नंबर म्हणजे धनसंख्या। मग पॉझिटिव्ह म्हणजे काय येतं? प्लस साइन येतं पॉझिटिव्ह म्हणजे। मग ज्या संख्येच्या आधी, ज्या नंबरच्या आधी प्लस साइन असणार आहे तो पॉझिटिव्ह नंबर असणार आहे। आणि हे पण आपण नंबर्स इन्फिनिटी पर्यंत जिथपर्यंत मॅथ्समध्ये नंबर्स आहेत तिथपर्यंत आपण त्यांच्या आधी पॉझिटिव्ह साइन हे लिहू शकतो। नेक्स्ट नेगेटिव्ह नंबर म्हणजे ऋण संख्या। मग नेगेटिव्ह नंबर म्हणजेच काय की मायनस साइन, ज्या नंबर्सच्या आधी मायनस साइन आहे ते नेगेटिव्ह नंबर्स। -1, -2, -3, -4 आणि हे पण आपण इन्फिनिटी पर्यंत नंबर्सला मायनस लिहू शकतो। ओके, तर हे असे 4 प्रकारचे नंबर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। फक्त तुम्हाला सुरुवात लक्षात ठेवायची। नॅचरल नंबरची सुरुवात 1 पासून इन्फिनिटी पर्यंत होते। होल नंबरची सुरुवात आपल्याला 0 पासून इन्फिनिटी पर्यंत करायची आहे। आणि पॉझिटिव्ह म्हणजे ज्या नंबरच्या आधी प्लस साइन आहे, आणि नेगेटिव्ह नंबर म्हणजे ज्या नंबरच्या आधी मायनस साइन आहे। ओके, आता ह्या नंबर लाईन वरती बघा, हे 0 आहे मध्ये। 0 मीन्स काय असते? ओरिजिन। मग ओरिजिन मध्ये, ओरिजिनच्या पुढे राईट साईडला आपल्या कोणते नंबर्स आहेत? पॉझिटिव्ह नंबर्स। नंतर ओरिजिनच्या लेफ्ट साईडला कोणते नंबर्स आहेत? मायनसचे, म्हणजे नेगेटिव्ह नंबर्स आहेत। ओके, मग हे पण लक्षात ठेवायचं की नंबर लाईनवरती कोणत्या साईडला पॉझिटिव्ह आणि कोणत्या साईडला नेगेटिव्ह नंबर आहेत। राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर, लेफ्ट साईडला नेगेटिव्ह नंबर। ओके, तर हे चॅप्टरचं एवढं बेसिक आपण कंप्लीट केलेलं आहे। लगेच आपण बघूया प्रॅक्टिस सेट 4। क्वेश्चन 1, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड नेगेटिव्ह नंबर्स। क्लासिफाय करायचे सांगितलेलं आहे। क्लासिफाय करणे म्हणजे काय? वर्गीकरण करणे, म्हणजे वेगवेगळे करायचे आहे आपल्याला पॉझिटिव्ह नंबर आणि नेगेटिव्ह नंबर। आपल्याला हे इथून हे नंबर्स दिलेले आहेत पूर्ण। ह्या नंबर्समध्ये आपल्याला शोधायचे आहेत की पॉझिटिव्ह नंबर कोणते आणि नेगेटिव्ह नंबर कोणते। 1 बाय 1 आपण सॉल्व्ह करू। बघा इथे -5 दिलेलं आहे। मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मायनस नंबर कोणत्या संख्येला असतो? जे नेगेटिव्ह असतात। जे नेगेटिव्ह आहे ते मायनस, म्हणजे -5 कोणत्या कुठे जाणार आहे? नेगेटिव्ह नंबर्समध्ये। नंतर बघा इथे +4 प्लस आहे, म्हणजे हा काय आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणून इथे +4 लिहायचं। नंतर -2 कोणता नंबर आहे? नेगेटिव्ह, मायनस साइन आहे तर मायनस नेगेटिव्ह असणार। नंतर इथे 7, मग 7ला प्लस साइन पण नाही आणि मायनस साइन पण नाही, म्हणजे कोणता नंबर असणार आहे? तर हा पॉझिटिव्ह नंबर असणार आहे। का? कारण की कोणत्याही संख्येच्या आधी साइन दिलेलं नसलं म्हणजे तिथे प्लस साइन घ्यायचं। प्लस म्हणजे पॉझिटिव्ह। नंतर इथे बघा +26 म्हणजे पॉझिटिव्ह, -49 म्हणजे नेगेटिव्ह, -37 नेगेटिव्ह। इथे पण 19 आलेलं आहे, कोणतेही साइन नाही, म्हणजे काय? पॉझिटिव्ह साइन असणार आहे, म्हणजे इथे 19 लिहिणार मी पॉझिटिव्हच्या रोमध्ये। -25 नेगेटिव्ह, +8 पॉझिटिव्ह। नंतर इथे 5ला कोणतेही साइन नाही, म्हणजे हा काय आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे। इथे -4 आहे नेगेटिव्ह, -12 नेगेटिव्ह, आणि हा काय आहे? 27 पण पॉझिटिव्ह आहे। अशा प्रकारचं आपलं पॉझिटिव्ह नेगेटिव्हचं क्लासिफिकेशन होतं। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर। तर बघा क्वेश्चन 2, गिव्हन बिलो आर द टेम्परेचर्स इन सम सिटीज, राईट देम यूजिंग द प्रॉपर साइन। आपल्याला काय गिव्हन आहे? टेम्परेचर गिव्हन आहे सम सिटीज। काही सिटीजचं, काही शहरांचं आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे आणि त्या टेम्परेचरला आपल्याला प्रॉपर साइन यूज करायचे आहे। मग या ठिकाणी आपल्याला कोणते साइन यूज करायचे आहे? प्लस आणि मायनस।
मग आपण कोणत्या टेम्परेचरला कोणतं साईन देणार आहे ते आपण बघूया. बघा इथे प्लेसेसचे नाव आपल्याला दिलेले आहे आणि इथे त्या प्लेसेसमध्ये किती टेम्परेचर आहे ते दिलेलं आहे. मग काय सांगितलेलं आहे की ह्याला तुम्ही साईन यूज करा. कसं यूज करणार मग आपण बघा, 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. आता बघा 0 डिग्रीमध्ये म्हणजे 0 डिग्रीच्या जे खाली असतात, आता बिलो म्हणजे काय खाली, मग 0 डिग्रीच्या खाली जे टेम्परेचर्स असतात त्यांना मायनस साईन येणार आहे. तुम्ही थर्मोमीटर बघितलेला आहे का, थर्मोमीटरमध्ये तुम्हाला एक स्केल दिसेल, त्या स्केलमध्ये बघा इथे 0 असते असा आणि 0च्या जे खाली असतात ते असतात मायनसचे साईन्स आणि 0च्या वरती जे असतात ते असतात प्लसचे साईन. ओके, म्हणजे 0च्या खाली जेव्हा आपण जातो, बिलो मीन्स काय खाली, मग 0च्या खाली जेव्हा आपण जातो तेव्हा त्याला मायनस साईन लागते. मग ह्या नंबर्सला काय साईन येणार, -7 डिग्री सेल्सिअस. काय येणार आहे, -7 डिग्री सेल्सिअस. आता इथे बघा 12 डिग्री सेल्सिअस, मग इथे पण आपल्याला बिलो दिलेला आहे. 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, 0 डिग्रीच्या खाली 12 आपल्याला इथे दिलेले आहे, म्हणजे याला येणार -12 डिग्री सेल्सिअस. ओके, नेक्स्ट बघा इथे 22 डिग्री सेल्सिअस अबोव द 0 डिग्री. अबोव 0 डिग्री, अबोव मीन्स काय वरती, ठीक आहे, बिलो मीन्स काय खाली आणि अबोव मीन्स काय वरती. मग ह्या 0च्या खालचे काय आहे मायनस तर आपल्याला कळाले, पण अबोव म्हणजे 0च्या वरचं टेम्परेचर, 0च्या वरचं टेम्परेचर असेल तर आपण इथे प्लस देणार, +22 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट बघा 31 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री, सेम तसंच म्हणजे +31 डिग्री सेल्सिअस. ओके, तर शिमलामध्ये काय आहे -7 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर. लेहमध्ये -12 डिग्री टेम्परेचर, 12 डिग्री सेल्सिअस. दिल्लीमध्ये +22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. नागपूरमध्ये +31 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आन्सर्स कंप्लीट करू शकता. नेक्स्ट बघूया नंबर 3, राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युझिंग द प्रॉपर साईन. काय सांगितलेलं आहे, हे जे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहे, हे एक्झाम्पल्समध्ये आपल्याला जे नंबर्स दिलेले आहे या नंबर्सला प्रॉपर साईन यूज करून आन्सरमध्ये लिहायचं आहे. मग फर्स्ट आहे, अ सबमराईन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर बिलो सी लेवल. सबमराईन माइन्स आहे ना तुम्हाला मुलांनो, पाणबुडी, ठीक आहे, पाण्यामध्ये जी चालते ना पाणबुडी त्याला सबमराईन म्हणतात. मग ही जी आहे सबमराईन ही सी लेवल समुद्राच्या पातळीवर किती खोल होती, डेप्थ म्हणजे काय खोल असणे, मग किती होती ती 512 मीटर. मग खोल होती म्हणजे बिलो होती, खाली होती. मग जेव्हा खाली असणार आहे, खोल असणार आहे, तेव्हा साईन कोणतं येणार आहे, मायनस साईन येणार आहे, म्हणून -512 मीटर. ओके, नेक्स्ट बघा, द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज, इज 8848 मीटर्स. काय सांगितलेलं आहे की माउंट एव्हरेस्ट, ही जी माउंट एव्हरेस्टची हाईट आपल्याला दिलेली आहे ही हायेस्ट आहे हिमालयामधील, ठीक आहे. मग त्याची हाईट सांगितलेली आहे. हाईट म्हणजे काय की त्याची उंची, मग उंची म्हणजे वरती असणार आहे, म्हणजेच काय येणार प्लस साईन येणार, +8848 मीटर. ओके, अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. काइट कुठे उडणार आहे, फ्रॉम द ग्राउंड म्हणजे वरतीच उडणार आहे, ग्राउंड पासून वरती उडणार आहे काइट, म्हणजेच किती आहे ते 120 मीटर अबो द ग्राउंड, वरती. अबो म्हणजे काय वरती, फ्लाइंग करत आहे ना, उडत आहे म्हणजे वरतीच उडणार आहे. तर मग काय साईन येणार, प्लस येणार, कारण जेव्हा वरची साईन असतं, काही वरती आपल्याला सांगितलेलं आहे एखादी गोष्ट अबो म्हणजे प्लस साईन देतो आपण, आणि खाली सांगितलेलं आहे बिलो म्हणजे मायनस साईन द्यायची. नेक्स्ट बघा, द टनेल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. टनेल कुठे असते, टनेल मीन्स काय बोगदा असतो, तो कुठे असतो, ग्राउंडच्या खालीच असतो. आता इथे डेप्थ हा शब्द पण तुमच्यासाठी नवीन असेल बघा. डेप्थ म्हणजे काय खोल असते, खाली. इथे पण तुम्हाला डेप्थ हा शब्द आलेला आहे बघा. डेप्थ म्हणजे काय खाली, मग खाली असणार आहे तर आपल्याला मायनस साईन द्यायची आहे. ओके, म्हणजे -2 मीटर्स.
ठीक आहे. तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट खूप इझी वाटला असेल, समजला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येणार आहे. लगेच भेटूया नेक्स्ट प्रॅक्टिस सेट सोबत. तोपर्यंत बाय बाय.